नमस्कार. झी 24 तासच्या निसर्ग साथी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण शिरूरचे प्रशांत अवचट यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. आपलं शहर स्वच्छ राहिलं तर पर्यावरणाला ते पूरक असेल हे त्यांनी ओळखलं आणि ओळखूनच त्यांनी आपल्या मित्रांच्या साथीनं शहर स्वच्छ करण्याचा विडा उचलला. आपण पाहूया ते काय करतात. कुठल्याही कामात मित्रांची साथ ही महत्त्वाची, मोलाची आणि हुरूप वाढवणारी असते. हाच विचार करून प्रशांत यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या मित्रांना सोबत घेतलं. त्यांच्या साथीनं त्यांनी शहर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पर्यावरण दक्षता कृती मंचाची स्थापना केली. ज्या प्लास्टिकनं पर्यावरणाला मोठं नुकसान होतं त्या प्लास्टिकचा कचरा गोळा करणं हा त्यांचा प्रमुख उद्देश. एसटी स्टँड आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ते करतात. परिवर्तनासाठी मुलांची मोठी साथ लाभते हेही प्रशांत चांगलंच ओळखून होते. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या अशा सगळ्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना आपण एकत्र करून प्रत्येकानं पर्यावरण रक्षणासाठी किमान आठवड्यातला 1 दिवस 2 तास जो काही शक्य असेल तो वेळ द्यावा आणि त्या वेळेच्या अनुषंगानं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी या स्वच्छतेचं महत्त्व पटवून देतो. त्यांच्या या कार्याची दखल थेट पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही घेतली. शिरूरमध्ये जाऊन त्यांनी अवचट यांचं कौतुक केलंय. ह्या अभियानाला सुरुवात करून प्रत्येकाने थोडं आपल्या वेळेचं कंट्रीब्युशन याच्यामध्ये जर दिलं तर याचं सक्सेस हे नक्की आहे. हे तुम्ही शिरूरमध्ये जर फिरून बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल. फक्त शहर स्वच्छ ठेवण्याचं काम प्रशांत करतात असं नाही, तर पक्षी आणि प्राण्यांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठीही ते प्रयत्नरत आहेत. पक्षी आणि प्राण्यांसाठी तुळशी वृंदावनाशेजारी पाणी आणि धान्य ठेवणं हा त्यांचा दिनक्रम. त्यांच्या कार्याचं सर्वच जण तोंड भरून कौतुक करतात. शिरूरहून साईदीप ठोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आपण प्रशांत अवचट यांच्यावर चर्चा करणार आहोत. प्रशांतजी, आपलं मनापासून स्वागत. आपण जे काम करता पर्यावरण दक्षता कृती मंचाच्या माध्यमातून एक वेगळं काम आहे. लोकशिक्षण देण्याचं काम करता शालेय विद्यार्थ्यांना. हे देत असताना तुम्हाला मुळात ही कल्पना का सुचली आणि याचा अनुभव काय? एक तर सामाजिक काम हे प्रत्येकानंच केलं पाहिजे, पण मला काही थोडीशी वेगळी सामाजिक पार्श्वभूमी होती आणि आपण व्यवसायात सेट झाल्यानंतर पुन्हा एकदा या विषयात काही ना काही करायचं. आणि त्यावेळेस अगदी ज्वलन समस्या जी होती ती पर्यावरण आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास या माध्यमातून काही गोष्टी केल्या पाहिजेत. आणि याचं बेसिक थीम जी आहे ती मी लहान मुलं ठेवली की शालेय मुलांच्या माध्यमातून एखादी गोष्ट जर आपण केली तर ती पुढच्या 3 पिढ्या टिकते. म्हणजे तो मुलगा ती गोष्ट आपल्या घरापर्यंत नेतो आणि त्या घरातली माणसं प्लस त्यांच्या नातेवाईक इथपर्यंत तो विषय जो आहे तो विषय सहजरित्या जातो. म्हणून आम्ही या सगळ्या शाळांमधून मुलांवर या प्रकारचे संस्कार देण्याचं काम करतो. विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीचा संस्कार करणं हे जितकं सोपं आहे तितकंच अवघड देखील आहे. कारण त्यापर्यंत पोहोचणं, त्यांचं मन वळवणं, त्याकरता प्रामुख्यानं कशा पद्धतीने त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करता जे पर्यावरण पूरक अनुकरण करतात? नाही, आता कसं आहे की एखादी गोष्ट तुम्ही मुलांना कशी सांगता, म्हणजे आता नवीन याच्याप्रमाणे जे दृकश्राव्य माध्यम आहे, एखादी गोष्ट स्लाइड शोच्या माध्यमातून आपण जर दाखवली आणि त्याचे दुष्परिणाम समाजावर काय होत आहेत हे जर मुलांच्या लक्षात आलं तर ती मुलं लगेच त्या पद्धतीने. आम्हाला उदाहरण देऊन सांगा ना, कारण मुळात हा कार्यक्रम सगळे पाहतात, पर्यावरणप्रेमी विद्यार्थी पाहतात. उदाहरण सांगा की कशा माध्यमातून तुम्ही मुलांना हे समजवता. म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगतो की पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणजे प्राणी, पक्षी आणि प्रत्येक हे जे जीवन आहे एक प्रकारचं. आमच्या घरातल्या गृहिणीची एक सवय काय असते की खरकटं अन्न जे राहील ते खरकटं अन्न प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकायचं आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला गाठ मारायची आणि ती कचराकोंडीत टाकून द्यायची. आता त्या प्लॅस्टिकच्या पिशवीच्या अन्नाला वास येतो, त्यामुळं गाय, बैल, म्हैस जे कोणी प्राणी आहेत त्या वासापोटी ते प्लॅस्टिकच्या पिशवीसहित खातात. आणि आज पर्यावरण मंत्रालयाने जी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्यामध्ये शहरी वस्तीमध्ये जी जनावरं आहेत, गाई म्हशी, या प्रत्येक गाई म्हशीच्या पोटामध्ये किमान 17 ते 22 किलो प्लॅस्टिक आहे. आता असं आम्ही ज्या वेळेस मुलांना दाखवतो फिल्मच्या माध्यमातून, म्हणजे मला एका शाळेतला आमच्या अनुभव सांगायला आवडेल की ते सगळं पाहिल्यानंतर एक मुलगी जी आहे 6वीतली ती माझ्या शेजारी येऊन उभी राहिली आणि ती कॉन्स्टंट रडत होती. एक तर मला वाटलं की हिला कोणीतरी मारलेलं आहे किंवा हिचं काहीतरी हरवलेलं आहे.
सगळी मुलं निघून गेल्यानंतर त्यांच्या मुख्याध्यापिका त्याही माझ्याजवळ आल्या आणि मी तिला विचारलं की काय झालंय तुला. मी मॅडमला सांगितलं की ही मुलगी रडतीये. नंतर ती मला हळू आवाजात म्हटली की हम इतना बुरा कर रहे हैं ये हमें मालूम ही नाही. अच्छा, म्हणजे एवढा परिणाम त्या मुलांवर त्याचा होतो. आणि त्यामुळं असं ज्यावेळेस मुलांना कळतं त्यावेळेस मुलं ते, आणि एखादी गोष्ट त्या मुलांनी आईला जर सांगितली तर आई नक्की त्याच्याकडे त्या पद्धतीनं लक्ष देते. अशी अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. प्रशांतजी, आपल्यावर रामदास कासर आपल्यावर बोलतायत. रामदासजी बोला, आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न असा आहे सर, निसर्ग साथी टीव्हीवर कार्यक्रम चालू आहे ना आपण. रामदासजी बोला, प्रश्न विचारा. आपला प्रश्न असा आहे सर, तुमच्या घरातला जो टेलिव्हिजन आहे त्याचा आवाज कमी करा आपण. रामदासजी, निसर्ग आहे ना आपलं, झाड तोडायचं एवढं भरपूर चालू आहे, तुम्ही त्याच्यावर पण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. नाही, त्यांचा प्रश्न रामदासजींचा असा होता की झाडं तोडण्यावर जास्तीत जास्त लक्ष आपण दिलं पाहिजे. पण मुळामध्ये हाही महत्वाचा विषय, आपण पाण्याविषयी खूप चांगलं काम करतात, तर ते खरंच सांगणं आवश्यक आहे. कसं आहे, आपण आज एखादा इव्हेंट म्हणून ठीक आहे, म्हणजे सगळीकडे घोषणा लिहिल्या जातात, पाणी बचाव, पाण्यामुळं, पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे प्राणी मरतायत, पक्षी मरतायत, अनेक ठिकाणी प्यायला पाण्याची हे. परंतु या सगळ्या विषयात आम्ही जे काम करतो हे आमचा बेस जो आहे, हा घर हा बेस आहे. हो, म्हणजे कुटुंब आणि त्याच्यापासून सुरुवात आणि त्याच्यापासून मी काय काय छोटं छोटं करू शकतो. म्हणजे पाण्याच्या विषयात जर पाहायचं तर आपण रस्त्याने जाताना जर पाहिलं तर अनेक नळ आपल्याला असे दिसतात की ज्याच्यातून पाणी टिपकत असतं. हो, अनेक नळांना तोट्याच नसतात. आता अशा ठिकाणाहून किती पाणी वाया जातं याचं आम्ही काही परिमाण काढलं. म्हणजे एक आपण प्लॅस्टिकची बॉटल जर घेतली आणि ती बॉटल त्या नळाखाली धरली आणि साधारणतः 5 मिनिटांमध्ये ती बॉटल भरत असेल तर 5 मिनिटांमध्ये 1 लिटर पाणी वाया जाते. तर असा तो नळ 24 तास, 8 दिवस, महिनाभर तो नळ तशाच पद्धतीनं गळत असतो. मग याचं कॅल्क्युलेशन केलं तर आम्ही किती पाण्याचा अपव्यय करतोय, किती लिटर पाणी आम्ही वाया घालवतोय, हे जास्त तुम्ही समजावता आणि त्या माध्यमातून. आणि असं आम्ही विद्यार्थ्यांना एक हे केलंय की अशा पद्धतीचे गळके नळ शोधा आणि ते आम्हाला येऊन सांगा. आम्ही जाऊन तिथे तोट्या लावतो. अशा किती ठिकाणी आपण तोट्या लावण्याचं काम केलं? आता आम्ही जी मोहीम केलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एक 800 ते 900 ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीच्या तोट्या दिलेल्या आहेत आणि त्या तोट्या लावलेल्या आहेत. आता याच्यात संपूर्ण महाराष्ट्राने खरंच लोकांनी जे कार्यक्रम झी 24 तास निसर्ग साथी पाहतायत, आपण आता वर्तमानामध्ये ज्या पद्धतीने आता आहोत की आपल्याला काही ठिकाणी पाण्याचा गंभीर टंचाईचा सामना करावा लागतोय, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने हा बदल करतायत. पण या बदलाला सर्वंकष पद्धतीने शिरूर आणि त्याच्या पलीकडे जाऊन किती पद्धतीने लोक प्रतिसाद देत आहेत, हे पुढे चळवळ म्हणून पुढे उभी राहते का? नाही, आता कसं आहे की हा जो विषय आहे हा मानसिकतेचा विषय आहे. मानसिकता बदलली पाहिजे. म्हणजे मानसिकता बदलली पाहिजे काय, मी एक देशप्रेमी आहे, ओके, मग देशप्रेम म्हणजे 26 जानेवारी 15 ऑगस्टला जाऊन मी तिथं माझ्या तिरंगाला प्रणाम केला म्हणजे माझं देशभक्ती ही संपली का? तर आज देशभक्तीची व्याख्याच अशा पद्धतीने केली पाहिजे की समाजासाठी लॉंग टर्म उपयोगी ठरणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी करायला शिकलं पाहिजे. प्रशांतजी, या संदर्भात चर्चा करताना महत्त्वाचा मुद्दा असा होता की मुळामध्ये मुलांमध्ये हे लोकशिक्षण करत असताना एक समजावण्याची पद्धत असते. ती समजावण्याची पद्धत कशा पद्धतीने आपण ते समजवतात त्यांना? माध्यम अनेक असतात, कोणी फिल्म फेस्टिवल दाखवतात, कोणी जाऊन लेक्चर्स देतात, बरोबर, पण ते त्यांच्या मनावर बिंबवण्यासंदर्भात वेगळी अनुकरणीय पद्धत काय करतात? कसं आहे, काही गोष्टी त्यांच्या भाषेत जर आपण त्यांना सांगितल्या तर त्या खूप चांगल्या पद्धतीने समजतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊ की गणेश उत्सवाच्या वेळेस आपण मार्केटमध्ये गणपती घ्यायला जातो. आपल्या सगळ्यांची पालकांची इच्छा काय असते की मुलांनी गणपती सिलेक्ट करावा. हो, पण हे जर आपण मुलाला आधीच आम्ही शाळेमध्ये सांगितलं असेल की यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती बसवायचा नाही, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती बसवला तर त्यांनी किती पाण्याचं प्रदूषण होतं आणि किती पद्धतीचे माशे ते पाण्यातले जीव मरतात, हे जर त्यांनी आधी शाळेत पाहिलेलं असेल तर तो पहिल्यांदा पालकांकडे आग्रह करणार की आपल्याला मातीचा गणपती घ्यायचा. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत या मुलांपर्यंत आम्ही त्या पद्धतीने समजून सांगतो की ज्या भाषेमध्ये त्यांना परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, लोक प्रतिसाद. नक्कीच. म्हणजे आधी एक साधं उदाहरण, आपल्याबरोबर फोन लाईन वर आहेत बालाजी आहेत. बालाजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, पक्षासाठी तयार घरटी कुठे मिळतील?
हा म्हणजे आता हा जो प्रश्न आहे, तयार घरटी आणण्यापेक्षा आमचा जो एक भर असतो की कार्यानुभव, बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या मुलांसहित घरी तयार करू शकू का, तर त्या निमित्तानं सगळं कुटुंब एकत्र येऊन काही गोष्टी निर्माणाचा आनंद आपल्याला मिळतो. म्हणजे पक्ष्यांसाठी घरटं तुम्ही घरी तयार करू शकता. 4 जाड पुठ्ठे घ्या चांगले, फेविकॉल घ्या, चिकटपट्टी घ्या, ते 4ही पुठ्ठे घराच्या चौकोनी याच्यात मध्ये तुम्ही चिकटवा आणि त्याला एक गोल होल पाडा आणि अशा ठिकाणी फिट करा की ते तिथून पडणार नाही. आणि थोडंसं आतमध्ये तुम्ही थोडंसं वाळलेलं गवत टाकलं की बरोबर चिमण्या येऊन त्या ठिकाणी प्रश्नाची सगळ्यात मोठी अडचण आता प्रत्येकाला सगळं रेडीमेड हवंय, ज्याच्यामध्ये जीव ओतून काम करावं लागतं, स्वतः तयार केल्याचा आनंद घ्यावा लागतो, ते होत नाही. तुम्ही सांगितलेला खूप महत्त्वाची सूचना आहे की अशा पद्धतीने आपण घरटी करू शकतो. तुम्ही पक्षासंदर्भात काही काम करता, आपल्या घराच्या बाहेर करता, हे प्रामुख्याने सांगा. असं जर सगळ्यांनी केलं वेगळा त्या ठिकाणी. कसं आहे, आपण वाचतो अनेक वेळा की ही कसं आहे, जगण्याचा अधिकार पृथ्वीवर जसा माणसाला आहे तसाच प्राण्यांना आहे आणि तसाच पक्ष्यांनाही आहे. निसर्गाचे नियम जे तोडलेले आहेत ते मानवानं तोडलेले आहेत. प्राणी आणि पक्ष्यांना निसर्गाचे कुठलेही नियम तोडलेले नाहीयेत. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्या की एखादा पक्षी शाकाहारी आहे आणि तो मांसाहारी झाला, असं झालं नाही. मानवानं प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचे अनेक नियम तोडलेत. तर याच्यात आम्ही काय करतो की संस्कृतीची जोड या विषयाला देता येईल का. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्या की पूर्वीपासून आपल्या दारामध्ये तुळस असते आणि या तुळशीला आपण पाणी घालतो. आम्ही त्याच्याबरोबर एक ऍडिशन असं केलं की ज्या वेळेस तुळशीला पाणी घालतो त्याच वेळेस त्या तुळशी वृंदावनामध्ये तुम्ही एक छोटं कुंड ठेवा, त्यात पाणी, जे कुंभारानं बनवलेलं एक मडकं असेल छोटं, ते ठेवा आणि तुम्ही तुळशीला पाणी घालता त्याच वेळेस त्या मडक्यात पाणी घाला. ते मडकं गच्च भरेल आणि ती खालची मातीही ओली राहील, तुळशीलाही उपयोग होईल आणि त्या ठिकाणी येऊन अनेक चिमण्या पाणी पितील. घरापासून जर का केली म्हणजे याच्यात मोठे बदल, संस्कृतीही जपली जाती आणि एक नवीन आयाम मिळतो. पक्ष्यांना जे पाणी मिळत नाही ते पाणी मिळतं, धान्य मिळतं. म्हणजे माझ्या प्रश्न मोठा महत्वाचा एक प्रश्न सगळ्यांसमोर सातत्याने असा असतो की मुळामध्ये लेक्चर्स दिली जातात, मोठी पर्यावरण जनजागृती केली जाते, पण लोकांमध्ये त्याचे जे परिमाण दिसायला पाहिजेत ते परिणाम त्यामध्ये कुठे दिसत नाहीत. त्याचं एक परिमाण असलं पाहिजे की कशा पद्धतीने चळवळ झाली पाहिजे. तुम्ही कशा पद्धतीने याचा प्रतिसाद अवलंब पाहता, सिंहावलोकन कसं करतायचं? नाही, या सगळ्या गोष्टी लोकांनाही आता कळायला लागलंय की या सगळ्या गोष्टी करत असताना पर्यावरण जपलं पाहिजे, पण नेमकं त्याची कृतीमध्ये जोड घालून दिली पाहिजे. म्हणजे पुन्हा एक उदाहरण आम्ही देतो की आम्ही गेली 5 वर्षापासून हनुमान जयंती साजरी करतो. पण ट्रॅडिशनल हनुमान जयंती मंदिरात जायचं, तिथं कीर्तन भजन असं नाही. आम्ही ही एका बागेमध्ये साजरी करतो की जिथे सकाळचा व्यायाम करण्यासाठी आणि वॉकिंग करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात येतात. आम्ही काय करतो, 6:30 वाजता त्या ठिकाणी एक मारुतीचा छोटा फोटो आणि त्याला हार घालतो आणि 12 सूर्यनमस्कार घालून एक आरोग्यविषयीचं एक व्याख्यान त्या ठिकाणी ठेवतो. आता आमचं त्यातून हे असं आहे की प्रत्येक घरानं हे जर ठरवलं की आम्ही एक सूर्य दिवस साजरा करू, म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकांनी असं जर ठरवलं की एक दिवस आम्ही आमच्या मुलांना सूर्य कसा उगवतो हे दाखवायचंय, म्हणजे सूर्य उगवायचं त्याचं दर्शन घेणं, हे जर आम्ही त्याच्याशी जोडलं तर आम्हाला हनुमान जयंती हा दिवस साजरा करता येईल का. भारतातली सगळी लोक त्या दिवशी सूर्य उगवायच्या आधी उठली आहेत आणि सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना दाखवलं की अशा पद्धतीनं सूर्य उगवत असतो. आपल्याबरोबर अवधूत म्हणून शिरूरवर नाहीत. अवधूतजी बोला, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे सर की प्लॅस्टिक कचऱ्याचा वन्य प्राण्यांवर काही परिणाम होतो का? हा, अवधूतजींचा प्रश्न आहे, प्लास्टिक कचऱ्याचा वन्य प्राण्यांवर काय परिणाम होतो का? निश्चित होतो. आणि जसं आपण माणसाला कॅन्सर झाला याची काही परिमाणं आहेत, पण प्राण्यांना किती प्रकारचे रोग झाले याची काही परिमाणं अजून निघालेली नाहीयेत. म्हणजे उदाहरणार्थ बघा तुम्ही की पक्षी घरटी करतात, त्या घरट्यांसाठी पक्ष्यांच्या बऱ्याचशा घरट्यांमध्ये आता तारा, खिळे आणि प्लास्टिक या सगळ्या गोष्टी आढळून येतात. आता या गोष्टी आढळल्यामुळे ज्यावेळेस ते अंड उबवायचं असतं त्यावेळेस तिथे जर गवत असेल तर त्या गवतामुळे तिथलं एक जे टेम्परेचर आहे ते मेंटेन केलं जातं, पण या तारा खिळ्यांमुळे तिथलं टेम्परेचर वाढतं आणि पुढची पिढीच जन्माला येत नाही. म्हणजे या अतिशय गंभीर याचा परिणाम होतो. दुसरी गोष्ट मी मगाशी तसं सांगितलं
की गाईचं, म्हशीचं, बैलांचं जे काही शरीर आहे हो. ते चारा पचवण्यासाठी आहे, ते प्लॅस्टिक पचवण्यासाठी नाहीये. आणि एवढा जर 25-25 किलो प्लॅस्टिक त्यांच्या पोटात गेलं तर त्या याच्यातून त्यांचं आरोग्य म्हणजे एक प्रकारचा तो कॅन्सर आम्ही देतो ही त्यांना. समस्या मोठ्या बहुतांशी ठिकाणी आहे. तुम्ही दुसरा एक मगाशी चर्चेमध्ये उल्लेख केला होता की मुळामध्ये आता जी झाडं लावली जातात ती पक्ष्यांसाठी किंवा पर्यावरणासाठी पूरक झाडं नाही आहेत. प्रत्येक देशाचं म्हणून एक वेगळं निसर्गाचं चक्र आहे. अमेरिकेतलं हे भारताला लागू पडत नाही आणि भारताचं कुठं कॅनडाला लागू पडत नाही. भारतामध्ये असणारे वृक्ष, आमच्या ऋषीमुनींनी याचा फार पूर्वी चांगल्या पद्धतीने विचार केलाय. म्हणून अजूनही पहा तुम्ही, जी काही जुने रोड आहेत त्याच्या कडेला आपल्याला वड, पिंपळ अशा पद्धतीची वृक्ष सापडतील. याविषयी काही जनजागृती करता का आपण? हो. आता हे वड, पिंपळ, औदुंबर का, तर त्या झाडांवर फळं येतात आणि ती फळं पक्षी खातात. ते त्यांचं खाद्य आहे, त्या तिथे ते घरटी करतात. आता जी मोठ्या प्रमाणात झाडं लावली जात आहेत यांना फळच येत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांनी खायचं काय, हाही एक मोठा प्रश्न त्याच्यातून निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे. अनेक लोक या कार्यक्रमाच्या निमित्तानं फोन करतायत, पण मुळामध्ये ही चळवळ म्हणून तुमच्या पुढे उभी राहते का आणि वाढते का, वृद्धिंगत होते का? नक्कीच याला अतिशय चांगला प्रतिसाद लोक देत आहेत. कारण आम्ही जो बेस पकडलेला आहे ती मुलं, त्या मुलांच्या मनावर या सगळ्या गोष्टी आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या बिंबवू शकलेलो आहोत. किती शाळा, किती मुलांपर्यंत पोहोचलात आतापर्यंत? आतापर्यंत जवळजवळ साधारणतः 500 ते 550 शाळांमध्ये आपण या माध्यमातून काही ना काही गोष्टी सांगितलेल्या वर्ष झाली याला? आता 5 वर्षापासून आपण हे सगळं करतोय आणि अनेक लोक याला जॉईन होत आहेत. म्हणजे आम्ही सुरुवातीला जो प्रयोग केला की आमच्या शिरूरमधले अतिशय प्रतिथयश असे डॉक्टर्स, वकील, व्यापारी मंडळी यांना आम्ही भेटलो. अच्छा, तेही सहभागी होत हो. आहेत. प्रश्न आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त थोडक्यात सांगा, पर्यावरणपूरक शिरूर होतंय असं तुम्हाला वाटतंय का? नक्की होतंय. याच्यातून आम्ही प्लॅस्टिक कचरामुक्त शिरूर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक जे स्वच्छ भारत अभियान आहे त्याच्या अंतर्गत प्लॅस्टिक कचरामुक्त भारत अशा एका अभियानाची सुरुवात माननीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ती शिरूरपासून केली. की सगळ्यात जास्त प्लॅस्टिकचा कचरा जो आहे तो कचरा होतोय आणि त्या कचऱ्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत किंवा अनेक प्लॅस्टिकमुळे अनेक प्रकारच्या समस्या होतात. पण प्रशांत अवचटांसारखे अनेक जण जर का अशा मोहिमेमध्ये, चळवळीमध्ये सहभागी झाले तर आपण पर्यावरणपूरक प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर आणि आपलं पर्यावरण आपण त्या ठिकाणी राखू शकू असा विश्वास या ठिकाणी वाटतो. प्रशांत, आजच्या चर्चेमध्ये आपण सहभागी झाले त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. झी 24 निसर्ग साथीमध्ये आपण देखील सहभागी होऊ शकता. आपली माहिती आम्हाला nisargasathi@gmail.com वर आपण पाठवू शकता आणि आपल्या माहितींवर आपल्या निश्चित पद्धतीने या व्यासपीठावर आपण येऊन आपण हजेरी लावू शकता. आपण या कार्यक्रमात सातत्याने सहभागी व्हा. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी सर्व पर्यावरण प्रेमींना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.